नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रियंकाचे छोटेसे मिनी ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 1 फेब्रुवारी, तर तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आहे गौरीचा मंथनचा पेपर, सो तिला सगळं मला आवरून वगैरे द्यायचं आहे. तर मी आता पटकन स्वयंपाक करते, तिला आवरते आणि होतं होईल एवढं मी व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करीन. तर आज नाश्ता वगैरे काहीच बनवत बसलेलं नाहीये. पटकन आधी स्वयंपाक करून घेतलेला आहे. चपाती भाजी म्हणजे गौरीला सुद्धा पटकन खाता येईल, नाही तर चपाती भाजी नाश्ता हे सगळं करत बसण्याला खूपच वेळ जातो. आणि माझं चपाती भाजी वगैरे बनवून झालेलं आहे. गौरीला जेवायला दिलेलं आहे, ती आता जेवती आहे. बाळ सुद्धा झोपलेला आहे. आणि आता म्हणलं की देवपूजा करून घेऊया, थोडासा वेळ आहे तोपर्यंत. गौरीला तसं तर 11ला जायचं आहे पेपरसाठी, पण होता वेळ तर म्हणून सगळे देव वगैरे घासायला काढलेले आहेत. आज आहे पौर्णिमा, माघी पौर्णिमा आहे. तसं तर मला देवपूजा दररोज करायला नाही जमत. गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशीच मी देवपूजा करते आहे. जेव्हापासून डिलिव्हरी झाली आहे तेव्हापासून असंच होत आहे. माझ्या कामाची कुठलीच लिंक लागत नाहीये. कधी कधी बाळ एवढं त्रास देतं ना, काहीच करता येत नाही मला. तर असो, तरी ते देव वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. आणि जो मंगल कलश असतो आपल्या देवघरातला, तो सुद्धा मी आजच भरून घेतलेला आहे. नारळाला छान असा कोंब सुद्धा आलेला आहे. तर इथं देव वगैरे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. मंगल कलश इथंच भरलेला आहे. आणि देव जेव्हा घासायचे असते तेव्हा मी किचन ओट्यावरच आणते, स्वच्छ व्यवस्थित घासता येतात. देवपूजा वगैरे केली, देवांना जिथल्या तिथं त्यांच्या आसनावर विराजमान केलेलं आहे. देवपूजा तर खूप सुंदर झाली होती. गौरीने देवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिला मिस्टर गेलेले आहेत सोडायला. मिस्टरांनी आज सुट्टी घेतली होती, तर आजच्या पुरतं एवढंच होतं.